केला? नमस्कार, श्री स्वामी समर्थ. ॲक्च्युली आज आपल्या शांतीवन वृद्धाश्रमामध्ये मीराताई पंखेवाली, मी एक थोड्या वेळापूर्वी एक व्हिडिओ केला होता की आम्ही अशा ठिकाणी भेटायला जाणार आहोत की तिच्या बाजूवाले जे होते, ती जिथे राहत होती तर ते तिला भेटायला येणारी, आणि हे फक्त व्हिडिओच्या माध्यमातून झालं. एक तिची व्हिडिओ मी पोस्ट केली होती, त्याच्यामध्ये तिचा वाढदिवस आम्ही साजरी केला होता. आणि ती कित्येक वर्ष झाले बेघर म्हणून आपल्या संस्थेत राहतीये. तर सहज माझे एक नातेवाईकांनी तो व्हिडिओ बघितला, ते म्हणजे हे राजदादा जगताप, माझे बहिणीचे दीर आहेत ते. तर असं एक आमचं रिलेशन असल्यामुळे त्यांची पूर्ण फॅमिली इथे आली आहे. आणि खास ती गोखलेनगर एवढाच ॲड्रेस सांगत होती, पण तो ॲड्रेस प्रॉपर तिला सांगता येत नव्हता. त्यामुळे आम्ही तिच्या घरापर्यंत गेलो नाही, कारण ती आपल्या संस्थेमध्ये बेघर म्हणून राहतीये. बेघर आहे म्हणून कधी संपर्क करता नाही आला तिच्या घरापर्यंत, कारण कोणताच कॉन्टॅक्ट नंबर नव्हता. पण तिचा वाढदिवसाचा व्हिडिओ बघून ही सगळे तिचे बाजूला राहतात, त्यांचं घर अगदी समोरच आहे मीराताईचं. आणि तिच्या घरामध्ये तिचे भाऊ आणि वहिनी आणि भावाच्या मुली, अशी खूप छान फॅमिली आहे. पण ती छान नाही म्हणू शकत आपण, कारण तिला ॲक्सेप्ट करत नाही आहे. एक मनोरुग्ण म्हणून ती कुठेच नाही आहे. ती खूप ॲक्टिव्ह पर्सन आहे. गेले 2 वर्ष आपल्या संस्थेत ती सगळ्यांशी इतकं छान, तिचं वागणूक बोलणं एवढं चांगलं नॉर्मल आहे. आणि तरी आज तिला ॲक्सेप्ट करत नाही. ती बेघर म्हणून आपल्या संस्थेत राहतीये. तर हा त्यांनी व्हिडिओ बघितला, मग त्यांना कळलं की ही मीरा आहे, म्हणून ते इथपर्यंत आले ॲड्रेस शोधत आणि माझा फोन नंबर घेतल्यामुळे इथपर्यंत ते आज येऊ शकले व्हिडिओच्या माध्यमातून. आणि आता आम्ही याच्या पुढे तिच्या भावापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर त्यांनी तिला ॲक्सेप्ट केलं आणि तिला जर खरंच घर मिळालं तर तिलाही आनंद आहे आणि आम्हा सर्वांना आनंद आहे, कारण हे त्यांच्या शेजारीच राहिलं आहे. ते अगदी मीराला खूप लहानपणापासून बघतायत. ती त्यांच्या घरी सतत असायची, जेवायला, थांबायला. त्यामुळे ही ऑल फॅमिलीला खूप छान ओळखती त्यांच्या. आणि ह्यांच्या माध्यमातून आम्ही तिच्या घरापर्यंत पोहोचणार आहोत, कारण ह्यांनी तिला खूप वेळा विचारलं तिच्या फॅमिलीला, मीरा कुठे आहे. तर त्यांचं उत्तर असं आलं की आम्ही तिला मुंबईला सोडलं आहे. पण आता जर ते असं खोटं बोलून तिला ॲक्सेप्ट करत नाही आहे तर असं असू शकतं. पण असं नाही, आज जर फॅमिली आहे आणि तिचंही अधिकार आहे त्या घरात राहण्याचा. आज तिचे आईबाबा नाही आहे, पण भाऊ आहे, बहीण आहे, किंवा त्यांनी तिला आज ॲक्सेप्ट केलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि ज्यांनी तिला ॲडमिट केलं होतं ज्यावेळेस, त्यांनी खरं तिला ॲक्सेप्ट केलं पाहिजे फॅमिलीने, कारण ती खूप इनोसंट आहे आणि खूप ती भाऊक होते, लगेच रडायला लागते. साहजिकच आहे, आज फॅमिली असून तिला ॲक्सेप्ट करत नाही आहे. तर हे सगळेजण, तिचं इतकं छान बॉन्डिंग आहे प्रत्येकसोबत. ही त्यांना आई म्हणते, ह्या सगळ्या तिच्या बहिणी आहेत. आज जरी शेजारचे असले पण त्यांचं अगदी रक्ताच्या नात्याच्या पलीकडे ती सगळ्यांची ओळख करून दिली मला. आणि खूप छान वाटलं तिचं एवढं सगळ्यांसोबत रिलेशन पाहून. आणि लिटरली ती खूप वेळ रडत पण होती सगळ्यांच्या गळ्यात पडून. तर बघू आपण तिची फॅमिली तिला ॲक्सेप्ट करते का. धन्यवाद.